थोड्या राजकीय घडामोडी काय घडल्यात ते समजून घेऊया। अंदर की बात काय आहे जाणून घेऊया। अजित पवारांनी अमोल कोल्हेंना खुलं आव्हान दिलेलं आहे। आता तर अमोल कोल्हे हे आपल्या मतदारसंघात सक्रिय झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हेंनी एल्गार पुकारलेला आहे। अजित पवारांनी दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। शिवनेरी किल्ल्यावरून खासदार अमोल कोल्हेंनी शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता कोल्हेंनी हा एल्गार पुकारलाय। आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना पराभूत करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं। या पार्श्वभूमीवर कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश यात्रेला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। कांद्याचे भाव वाढल्यानंतर निर्यात बंदी लादा म्हणून आदरणीय शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना कांद्याच्या माळा घालून संसदेत येत होते। आज ही निर्यात बंदी उठवा यासाठी शेतकऱ्याचा आक्रोश आहे। त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सगळीकडेच उत्स्फूर्त प्रतिसाद हा जुन्नर तालुक्यात मिळाला। शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत त्यावर नजर टाकू। कांदा निर्यातीवरील बंदी उठवणे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणे, शेतकऱ्यांना पीक विम्याची योग्य नुकसान भरपाई देणे, शेतीसाठी अखंड 3 फेज वीज पुरवठा, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज अशा विविध मागण्या या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। कोल्हेंच्या या मोर्चावर भाजपनं टीका केली आहे। आक्रोश करणं कामच आहे त्यांचं, पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही, कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो। पण मोदीजींच्या नेतृत्वातलं वादळ एवढं मोठं आहे, काय तुमचं म्हणण्यालाही का 2.5 वर्ष सरकारने काय खूप चांगलं काम केलं आहे की 65 वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलं आहे? काहीच नाही आहे। अजित पवारांनी आव्हान दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली होती। तर इकडे मंगळवारी अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता। त्यामुळे अजित पवारांनी शिरूर लोकसभेकरता आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केल्याची चर्चा आहे। दरम्यान अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय। कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार करताना प्रसिद्ध शायर कफील आजर अमरोहवी यांच्या नज्मचा आधार घेतला होता। हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली है तो दूर तक जाएगी, आणि त्यामुळे ती बात निकली है तो दूर तक जाएगी। तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आले। आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना रंगणार आहे। युती आणि आघाडीत अद्याप जागा वाटप झालं नसलं तरी अजित पवारांनी शिरूरचं भाकीत केलेलं आहे। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।